श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे संक्षिप्त चरित्र आपण पाहत आहोत. त्याच्यामधील आज चौथा भाग पाहणार आहोत. खरेच संत ज्या देशात राहतात त्या देशाचा भाग्यकाळ आलेला असतो आणि त्या देशाचा भविष्यकाळही उज्ज्वल असतो. संत फार उदार, कृपाळू, दयाळू असतात. तोच म्हणावा जगी संत, जो जाणेल भगवंत. दासबोधाची ओवी तिला आठवली. तृप्तीची निजतृप्ती, विश्रांतीची विश्रांती, भक्तीची फलश्रुती ते हे संत. खरंच शांतीला विश्रांतीला विचारले, अगं तू सर्वांना विश्रांती देतेस, पण तू कुठे विश्रांती घेतेस? तर ती म्हणेल, संतांच्याच ठिकाणी. देवापेक्षा संत थोर होत. घेसी तैसा देसी, ऐसा अससी तू उदार, असं संत नामदेव म्हणतात. देव घेतो तेव्हाच देतो, पण संत देवालाच हातात देतात. एखाद्या झाडाची पाने फुले हवी असतील तर ती वेगवेगळी देण्यापेक्षा ते झाडच हातात दिले तर सर्व काही हातात येते. तसेच संत देवाची गाठ घालून देतात. मायबाप जन्म देती, संत चुकविती जन्म मरण. आई वडील जन्म देतात, या संसारात आपल्याला सोडतात, पण संत जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच सोडवितात. क्षणभर होता संत संग, संत संगे होय भवभंग. वाल्मिकी ऋषींना नारद भेटले, त्यांचा उद्धार झाला. संत संगात विवेक उत्पन्न होतो. करू नका काही, संत संग धरा, असं श्री तुकाराम महाराज म्हणतात. जरी संतांच्या घरी नुसते पडून राहिले तरी भगवत विचारच कानावर पडतात. अन्न संतांच्या घरचे मिळते, त्यामुळे मन घडायला त्याची फार मदत होते. मोठी गंमत असते. पूर्व सुकृता वाचून संत संग घडत नाही. शेजारी असेल तरी ओळखता येत नाही. बिनु संत संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न होई. संत संघाशिवाय विवेक, ज्ञान, भक्ती करता येत नाही आणि रामकृपे वाचून संत संग लाभत नाही. संत अगदी कापसासारखे असतात. आपण त्रास सोसून दुसऱ्यांचे छिद्र झाकतात. कापसासारखे संसारामध्ये निरस वाटतात खरे, पण त्यामागे सद्विचारांची उपदेशाने दुसऱ्याचे दुःख निवारून दुसऱ्याचे संसार सुखी करतात. त्यांना सांसारिक आसक्तीतून सोडवितात. संतांची देहात्मबुद्धी केलेली असते. ते देह सावलीसारखा मानतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. त्यांना सागर म्हणावे तर सागर थोडा खारट असतो. त्यांना पवित्र गंगा म्हणावे तर गंगेपाशी बुडण्याचे भय असते. त्यांना क्षीरसागर म्हणावे तर तो कधीतरी नासेल. त्यांना हिमालय मुक्ती देणारा पर्वत म्हणावे तर मरणाचे भय तेथे असते. परंतु संत सर्वांगाने सुंदर असतात. त्यांना एकच माहीत असते, ते म्हणजे दुसऱ्याचे भले करणे. तुकाराम महाराज म्हणतात, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो मज. संतांचे केवढे मोठे उपकार आहेत, ते आपल्याला सोली व आनंदाप्रत नेऊन सोडतात. देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम तेथे असतो. संत खरे तर वर्णनातीतच असतात. अशा संतांच्या विचारांच्या तंद्रीमध्ये आपल्या गीतामाईला जाग आली. ती बाळाच्या हुंकारण्यानेच. गीतामाईला वाटले जणू बाळ तिच्या विचारांना अनुमोदन देतो आहे. ती मनात म्हणाली, बाळा खरंच का तू संत होणार? पण लगेच तिच्या मनात आले, हा जर संत झाला तर मला दुरावेल ना. मायेची पकड मनावर बसली. संतांना फारच त्रास असतो बाई, पण संत जगावर फारच उपकार करतात. तू संत होणार का? पुन्हा सद्विचार बळावला. मग बाळाला उचलून जवळ घेतले, त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली, तू आपला प्रापंचिकच संत हो. हा विचार तिला अगदी पटला. तिला वाटले, म्हणजे मुलगा आपल्याला दुरावणार नाही. दिवस बाळाला खेळवण्यात, कौतुक करण्यात जात होते. क्रमाक्रमाने पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे सुरू झाले. सर्वजण बाळाला प्रेमाने घेत होते. रावजींना तर त्याला नुसते बघितले तरी समाधान होत होते. लिंगोपंत त्याला कडेवर घेऊन नेहमी हिंडवत असत. बाळ रडायला लागले की रामकृष्ण हरी हे भजन ऐकून शांत होत असे.
एकदा तर रांगत जाऊन गणूबाळाने सगळे देवच खाली घेतले. राधाबाई त्याची आजी म्हणाली, अरे हे काय केलेस? त्याच्याकडे आता लक्ष ठेवायला हवे. गीतामाईला वाटले, तू तर देवच हातात घेतलास. जणू हरिपाठात म्हटल्याप्रमाणे कर्तळी आवळे तैसा हरी, देवाला हातात गवसविणारा मोठा संत होणार का? मनोमनी सुखावली. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री ब्रह्मानंद महाराज की जय.